नमस्कार. आजच्या वर्गात 11वीतील सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. विशेषतः आपण परिमळ हा जो प्रकरण सुरू केलेलं होतं, पाहता पाहता 3 भाग त्याचे झालेले आहेत आणि आज आपण 4थ्या भागाला सुरुवात करणार आहोत. लक्षातही आलं नाही की हे प्रकरण कसं काय संपत येत आहे. इतकं सुंदर मनोहर चित्र विशेषतः अत्रेंनी बहिणाबाईंच्या स्वरूपात किंवा बहिणाबाईंच्या काव्याविषयी त्यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्याविषयी सांगितलं गेलेलं आहे. आपल्या लक्षात आलंच असेल की हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस बहिणाबाई एक साध्या आणि सोप्या याच्यामध्ये जरी काव्यरचना करत असतील किंवा गीत गात असतील, परंतु एक फार मोठं तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यामधून उघडताना आपल्याला दिसते. आणि हे तत्त्वज्ञान कशा स्वरूपाचं आहे, खरोखरच त्यांना सुद्धा वाटत नसेल की मी तत्त्वज्ञान यातून सांगत आहे, पण जेव्हा अशासारखे समीक्षक किंवा परीक्षक लागतात त्यावेळेस लक्षात येते की बहिणाबाई ह्या साध्या सुध्या कवयित्री नव्हत्या, तर एक प्रगाढ अशा प्रकारचं काव्य जसे असतात किंवा काव्यलेखन महाकवींनी जसे लिहून ठेवलेले असतात तशाच प्रकारची काव्यरचना बहिणाबाईंची सुद्धा आहे, असं अत्रे यांनी पुढच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बघूया तर अत्रे पुढच्या याच्यात बहिणाबाईंच्या काव्याविषयी नेमके काय सांगतात. भोळ्याभावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्यांच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिवाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रगट झालेले आढळून येईल. जे आपण मागल्या वर्गात पाहिलेलं होतं की बैलाविषयी त्यांनी जे विचार मांडलेले होते किंवा जे तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं की पाय उचल रे बैला, की तुझी पुण्याई आहे, तू लवकर लवकर पाय उचल, कारण त्याच्यातून ते धान्य रगडले जातील आणि रगडल्यामुळे धान्याच्या ज्या राशी आहेत ह्या राशी आमच्या घरापर्यंत पोचतील. याला मुख्यतः कारणीभूत जर कोण म्हणजे पशुपक्ष्यांना सुद्धा, जनावरांना सुद्धा जे स्थान द्यायला पाहिजे, जो प्रेम द्यायला पाहिजे, जी आपुलकी द्यायला पाहिजे, ती आपुलकी तो प्रेम बहिणाबाईंच्या काव्यांमधून आपल्याला दिसते. आणि म्हणून शेतकऱ्यांविषयी नव्हे तर जनावरांविषयी त्यांच्या काव्यामध्ये एक जिवंतपणा आपल्याला दिसतो आणि त्यांच्याविषयीची जी सहानुभूती आहे, शेतकरी जीवनाविषयी म्हणा किंवा जनावरांविषयी म्हणा, पशुपक्ष्यांविषयी म्हणा, जी सहानुभूती आहे ती सहानुभूती आपल्याला काव्याच्या माध्यमातून दिसतोय. आणि म्हणूनच या ठिकाणी अत्रे म्हणतात की भोळ्याभावी कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिवाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रगट झालेले आढळून येईल. की शेतकऱ्यांचं जे साधं सोपं जीवन जे असते, साधा भोळा शेतकरी आहे, त्यांचं जिवंत चित्रण आणि त्यांच्याविषयी असलेली सहानुभूती हे साध्या शब्दामध्ये बहिणाबाई आपल्या काव्यामध्ये वर्णन करताना आपल्याला दिसतात. आणि जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे शेतकरी जीवनाविषयी, सुरुवातीला जे वैशिष्ट्य सांगितले गेली त्याच्यातही कृषी जीवनाविषयी असलेले जी काही सहानुभूती आहे, कृषी जीवनाविषयीचे जे संदर्भ आहेत ते संदर्भ त्यांच्या काव्यरचनेमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या गीतांमधून, शेतकरी गीतांमधून शेतकऱ्यांच्या मळणीविषयी जे चाललेले काम आहे, कापणीविषयी जे चाललेले काम आहे, त्याविषयी जे विचार किंवा भावना बहिणाबाई प्रगट करतात त्यामध्ये एक सहानुभूती आणि जिव्हाळा आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच एक साध्या सोप्या आणि बाळबोध जीवन जगणाऱ्या शेतकरी वर्गाचे संपूर्ण वर्णन काव्यामध्ये बहिणाबाई आपल्याला सहानुभूतीच्या माध्यमातून, करुणेच्या माध्यमातून, त्यांच्याविषयी असलेली एक आस्था, आपुलकीच्या माध्यमातून त्यांनी वर्णन केलेलं आहे. पुढे काय म्हणतात, मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही. कधी कधी तुम्हाला कृतीमध्ये विचारतात की बहिणाबाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये कोणती, तर शेतकऱ्यांविषयी जी सहानुभूती आहे, जी करुणा आहे, जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे, तो तर बहिणाबाईंच्या काव्यामध्ये दिसतोच. नव्हे तर जनावरांविषयी, नव्हे तर निसर्गाविषयी, प्रत्येक ठिकाणी संसारिक स्त्रीविषयी, स्त्रियांच्या भावनांविषयी जी काही आपल्याला करुणा आणि जी सहानुभूती, जो जिव्हाळा आपल्याला दिसतो, तशाच प्रकारे केवळ त्याच विषयी नाही तर असे काही घटक आहे समाजातील म्हणा किंवा निसर्गातील म्हणा की ज्यांच्याविषयी सुद्धा वर्णन करायला बहिणाबाई विसरलेल्या नाही किंवा भुललेल्या नाहीत. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही, एवढ्यापुरतंच आपण बहिणाबाईंची काव्य असं आपण मर्यादित किंवा संकुचित म्हणता येणार नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होते. केवळ ह्याच घटकांपुरते नाही तर मनुष्याचं जे जीवन आहे किंवा मानवी जीवन जे आहे हे
मानवी जीवनाकडे बघण्याचं जे तत्त्वज्ञान आहे, कारण प्रत्येकालाच ही शैली किंवा हे कौशल्य किंवा अशा प्रकारची जी भूमिका आहे ती प्रत्येकामध्येच प्राप्त होते अशातला भाग नाही. तर मनुष्याच्या जीवनाकडे किंवा मानवी जीवनाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन हा केवळ साधा नसून तर एक तत्त्वज्ञानाची झालर त्यांच्या काव्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजे मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगत आहे, तो कसा आहे, मानवी प्रवृत्ती त्याची कशी आहे, त्याचा मानवी स्वभाव कसा आहे आणि हे करत असताना त्याने कसं वागायला पाहिजे याविषयीचं तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यामध्ये उत्थुंबून आपल्याला भरलेलं दिसेल. पुढे आपण एक दोन याच्यात सांगू. खूप सुंदर शब्दामध्ये वर्णन आपण कसं असायला पाहिजे आणि कसं असू नये याचं सुंदर वर्णन सुभाषितांच्या माध्यमातून काव्यरचना त्यांनी केलेली आहे. म्हणजे करताना कदाचित त्यांना वाटलंय नसेल की मी या ठिकाणी एखादी सुविचार किंवा सुभाषित सांगत आहे, परंतु अतिशय सुंदर असं तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यातून मनुष्याच्या जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान की मनुष्याने कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तत्त्वज्ञान त्यांच्या काव्यातून उघडताना आपल्याला दिसतो. आणि हाच खऱ्या अर्थाने बहिणाबाई चौधरींच्या काव्याचं खरं वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही, मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होते. मनुष्याच्या जीवनाकडे, आपल्या मानवी जीवनाकडे बघण्याचं जे तत्त्वज्ञान होतं, हे तत्त्वज्ञान स्पष्ट आणि तेवढंच प्रभावी सुद्धा होतं. ते कसं होतं थोडक्यात अत्रेंनी या ठिकाणी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. त्यांच्या काव्याकडे, त्यांच्या काव्याचं वाचन केल्यानंतर अत्रे म्हणतात की असं वाटते की एखादा बुद्धिमान, एखादा तत्त्वज्ञानी जो आहे, फिलॉसॉफर आहे, एखादा प्रतिभावंत बुद्धिमान अशा प्रकारचा महाकवी जो आहे, तशा प्रकारची बुद्धिमत्ता, तशा प्रकारचं तत्त्वज्ञान कदाचित बहिणाबाई चौधरींनाच लाभलेलं होतं. म्हणजे एखाद्या महाकवींच्या काव्यामध्ये जे तत्त्वज्ञान सांगितले जात असते, तशा प्रकारचं तत्त्वज्ञान बहिणाबाईंच्या काव्यामध्ये आपल्याला दिसते. याचाच अर्थ त्याला जी लाभलेली जी प्रतिभा आहे, त्या बुद्धिमान व्यक्तीला लाभलेली जी प्रतिभा आहे, तशाच प्रकारची प्रतिभा, तशा प्रकारचा बुद्धिवंतांसारखं तत्त्वज्ञान बहिणाबाईंच्या काव्यामध्ये आपल्याला उघडताना दिसतो. परत एकदा बघूया. एखाद्या बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झाली होती. जसं एखाद्या महाकवीला उत्तुंग प्रतिभा लाभलेली असते, तशा प्रकारची प्रचंड उत्तुंग प्रतिभा जी की मोजता येत नाही, अशा प्रकारची उत्तुंग प्रतिभा, महाकवीसारखीच प्रतिभा जणू काही कुणाला लाभलेली होती, बहिणाबाई चौधरी यांना लाभलेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्यांचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण त्यांचे काव्य वाचतो किंवा जेव्हा त्यांचे काव्य गीताच्या स्वरूपात ऐकतो, त्यावेळी खरोखरच असं वाटते की त्यांचे जे काव्य आहे ते कसे आहे, एका आत्ताच जे सांगितलं मी, सुभाषितांचा जणू काही आविष्कार होत आहे त्याच्यातून, जणू काही सुभाषित तुमच्यासमोर सादर केले आहेत, प्रगट केले आहेत अशासारखं वाटते. आणि त्याला कशाची झालर होती, त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा होता. आणि त्याचा जो गाभा आहे तो कसा होता, उपरोधी विनोदाचा होता. म्हणजे मनुष्याला तत्त्वज्ञान सांगता सांगता त्याच्यातून विनोद सुद्धा त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. एकंदरीत बहिणाबाई चौधरींची जी गीतरचना होती किंवा जी काव्यरचना होती, हे एखाद्या महाकवीसारखी होती की ज्याच्यातून मानवी जीवनाविषयीचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान त्याच्यातून आविष्कृत झालेलं होतं, बहरलेलं होतं, प्रगट झालेलं होतं. एवढंच नव्हे तर त्यात विनोदाची एक सुद्धा काय होती, झालर होती असं म्हणायला हरकत नाही. मराठी वाङ्मयात अमर होतील असे अनेक सुभाषित जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेले आढळतील. मराठी याच्यात बरेचशा आपण सुभाषित पाहतो, अनेक सुविचार आपण ऐकतो. अशा प्रकारे सुभाषित, अशा प्रकारचे चांगले सुविचार त्यांच्या काव्यातून प्रत्येक ठिकाणी ओढताना जागोजाग आपल्याला दिसतात असं अत्रे म्हणतात. कशाला काय म्हणू नये, कशाला काय म्हणू नये या काव्यरचनेत अगदी संपूर्णपणे त्यांनी सुभाषितच पेरल्यासारखे आपल्याला दिसतात. जेव्हा तुम्ही थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, हे जे कशाला काय म्हणू नये ही जी काव्यरचना आपण अभ्यासतो किंवा वाचतो, त्यावेळेस संपूर्ण काव्यरचनाच कशाची बनलेली आहे, सुभाषितांची बनलेली आहे की काय, संपूर्ण ती मालाच घेऊन आलेली आहेत की काय, असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. या काव्यात कोणतं काव्य, कशाला काय म्हणू नये, या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे.
जसं शेतामध्ये पीक आलेला असतो तशा प्रकारे सुभाषितांचं जणू काही पीक पिकलेलं आहे असं त्या कशाला काय म्हणू नये या कवितेमध्ये किंवा काव्यरचनेमध्ये जणू काही संपूर्ण सुविचार किंवा सुभाषितांचंच एक पीक पिकलेलं आहे असं आपल्याला दिसतो. ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये. पहा एक एक शब्द कसे आहेत. ज्यातून कापूसच येत नाही त्याला बोंड म्हणू नये. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये. म्हणजे पोटामध्ये भूक आहे परंतु भूक असतानाही उपाशी पोटी आपण तिथे झोपतो तिला रात्र म्हणता येईल का? खरोखरच आपण पूर्णपणे निवांतपणे झोपू शकू का? पोटात जर भूक असेल तर निश्चितच नाही. मग त्याला रात्र म्हणता येईल का? भुकेल्याला रात्री जी झोपवते किंवा निजवते तिला आपण काय म्हणू शकत नाही? रात्र म्हणू शकत नाही किंवा रात म्हणू नये. आणि दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. किती सुंदर सांग. जो दानासाठी आखडला जातो, दान देताना जो संकुचित प्रवृत्ती ज्याच्याजवळ असते, ज्याचा मानसिकता देण्याची नसते त्याला हातच म्हणू नये. कारण दानासाठी खुल्या हाताने जर त्याने दान दिलं असेल तर त्याला खऱ्या अर्थाने हात म्हणता येईल. आणि म्हणून सुविचार सांगताना त्यांनी आपल्या काव्यरचनेत काय म्हटलेलं आहे की दानासाठी ज्याचा हात आखडतो, संकुचित होतो त्याला हातच म्हणू नये. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये. प्रामाणिक. नेक म्हणजे काय? प्रामाणिक. जो इमानाला, इमान म्हणजे सुद्धा प्रामाणिक, जो इमानाला विसरला त्याला नेक म्हणू नये. कारण प्रामाणिकपणा काय हेच जर त्याला माहिती नसेल, हीच नीतिमत्ता त्याच्यामध्ये जर नसेल तर त्याला नेक म्हणता येईल का? सच्चा म्हणता येईल का? खरा माणूस म्हणता येईल का? आणि हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान त्यांनी पेरलेलं आहे. आणि जन्मदात्याला जो होतो त्याला लेख म्हणू नये. आजच्या जगात, आजच्या म्हणजे त्या काळात लिहिलेली कविता आजच्याही युगात आपल्याला ती उपयोगी आहे. आज बरेच मुलं आपल्या जन्मदात्यांना, आपल्या आईवडिलांना विसरलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध कारस्थान रचणारे सुद्धा अपत्य आहेत. त्यांच्यासाठी आज ही कविता किंवा ह्या आवडी खूप महत्त्वाची आहे. जो जन्मदात्या आपल्या आईवडिलांनाच होतो त्याला लेख म्हणता येईल का? खऱ्या अर्थाने त्याला पुत्र म्हणता येईल का? नाही. आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहे त्यावेळेस लिहिलेले सुद्धा आज आपल्याला उपयोगी पडत आहेत. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये. जर भावच नसेल, मनी नाही भाव त्याला देवा मला पाव रे, आहे की नाही? तर मनात जर भावच नसेल तर त्याला भक्ती म्हणता येईल का? खूप जण त्या काही पुजारी असतात की लोकांच्या समोर इथून टिळा लावतात, मस्तपैकी जटा वाढवतात, हे ते करतात सगळं आणि पूजेला बसलेले असतात, पण मनात त्यांच्या दुसरंच काहीतरी विचार येते की येणारा पुजारी किती रुपये दक्षिणा देणार आहे. असा जर भाव त्याच्या मनामध्ये असेल, नक्कीच कपटाचा भाव किंवा स्वार्थ जर त्याच्या मनात असेल तर त्याला भाव म्हणता येईल का? परमेश्वराची भक्ती म्हणता येईल का? निश्चितच नाही. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. जिच्यात चेवच नसेल, ज्याच्यात जागरूकताच नसेल तिला शक्ती म्हणता येईल का? निश्चितच नाही. हे सर्व सुभाषित त्या काव्यामध्ये त्यांनी पेरलेले आहेत. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती प्रगटलेली आहे. म्हणजे हे जे काव्य आपण वाचतो त्यावेळेस लक्षात येते की खरोखरच दिपवून टाकणारी एक श्रीमंत अशा प्रकारची त्या ठिकाणी तत्वज्ञान आपल्याला किंवा श्रीमंत अशा प्रकारचे विचार आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि खरोखरच आपल्यावर ते काय करत असतात? प्रभाव पाडत असतात. एक श्रीमंती प्रगटलेली दिसते त्यांच्या विचारामध्ये, एक श्रीमंती प्रगटलेली दिसते, फार मोठेपणा आपल्याला दिसतो, एक व्यापक असा दृष्टिकोन बहिणाबाईंचा आपल्याला त्यातून दिसतो असं म्हणायला आहे. त्याच्यातून दैदिप्यमान असा प्रकाश, दैदिप्यमान अशी श्रीमंती प्रगट होताना आपल्याला दिसते. खरोखरच काय म्हणता येईल, एक सुंदर अनेक सुविचार त्यांचे सुंदर आहे, पण त्याच्यात पहा, जन्मदात्याला जो होतो त्याला लेख म्हणू नये. आणि म्हणून आई वडिलांविषयी काय असायला पाहिजे? प्रेम, आपुलकी आणि तेवढंच आदरही असायला पाहिजे. हे तत्वज्ञान बहिणाबाईंनी आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि म्हणून प्रख्यात्री म्हणतात की दैदिप्यमान अशा प्रकारची श्रीमंती त्यांच्या काव्यामध्ये पूर्णपणे बहरलेली आपल्याला दिसते. महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो? मोठाही महाकवी असेल, उत्तमातील उत्तम काव्य निर्मिती करणारा असेल, तरी पण याच्याशिवाय आणखी दुसरं काय? कारण हेच तर खऱ्या अर्थाने जीवनाचे काय आहे? तत्व आहे. गीतासारातही तेच सांगितलेलं आहे. हेच तर खऱ्या अर्थाने जीवनाचे तत्वज्ञान. याच्याशिवाय आणखी दुसरं काय सांगू शकेल? की ज्यांनी शिक्षणाचा उंबरठा सुद्धा ओलांडलेला नाही, त्याही एक प्रकारे महाकवीच ठरलेल्या आहेत. कारण महाकवीची प्रतिभा जणू काही बहिणाबाई चौधरींमध्येच होती असं प्रखे अत्रेंचं म्हणणं आहे. शेवटी महाकवी झाला तरी तो यापेक्षा आधी काय आणखी बोलू शकतो? बरोबर आहे.
कितीही उत्तुंग प्रतिभा लाभलेला असेल, मोठा महाकवी असेल, तत्त्वज्ञानाचं पूर्णपणे भांडार त्याच्याजवळ असेल, तर बहिणाबाई चौधरींचं काव्य का कुठे कमी पडत आहे का इथे? म्हणून त्यांना महाकवी म्हणायला काय हरकत आहे? कारण ती प्रतिभाशक्ती यांच्यामध्ये लाभलेली आहे, याच्याशिवाय दुसरं काय लिहू शकणार? पुढे बहिणाबाई काय म्हणतात? मनाविषयी. खरंच मन आपलं फार सैराट आहे. सैराट म्हणाल्यावर दुसरंच काहीतरी तुम्हाला आठवलं. मन फार सैराट आहे. मी आज इथे उभी आहे, तुम्हाला वर्ग घेत आहे, पण कदाचित माझं मन दुसरीकडेही भटकू शकतो. त्या मनाविषयी समजलं असेल, आलं असेल लक्षात की मी आज तुमच्यासमोर वर्ग घेत आहे, मी इथे उभी आहे, तुमच्याशी बहिणाबाई चौधरींची हितगुज मी करत आहे प्र.के. अत्रेंच्या माध्यमातून. आणि ह्या माध्यमातून करत असताना कदाचित मी शरीराने तुमच्यासोबत बोलत आहे, पण माझं मन जर बाहेर भटकत असेल, आणि खरंच मन फार सैराट असतो, मन फार अस्थिर असतो. मुद्दामून सैराट हा शब्द वापरला मी. चंचल असतो, कारण मनाविषयी बोलताना बहिणाबाई चौधरी पुढे काय म्हणतात बघा. मन पाखरू पाखरू, मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात. त्याच्याविषयी काय सांगू मी? मन खरंच पाखरू आहे. आता होत भुईवर, गेलं गेलं आभायात. मनाचं काही सांगतात नाही. शरीराने आपण जिथे राहतो, चित्त एका ठिकाणी आपलं टिकू शकत नाही. शरीराने आपण एका ठिकाणी राहतो, पण मन कधीही भरकटत असते. या मनाविषयी बहिणाबाईंनी अतिशय सुंदर शब्दामध्ये ही कविता रचलेली आहे. मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात. आता होत भुईवर, गेलं गेलं आभायात. आत्ताच जमिनीवर होता, आत्ताच चंचलतेने कुठे उडून गेला सांगता येत नाही. कारण पक्षी जसा जमिनीवर केव्हा राहतो, केव्हा झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो, आणि केव्हा आकाशात उडायला लागतो भरकन, सांगता येत नाही. म्हणून मन हे कुणासारखं आहे? पाखरासारखं आहे, त्या पक्षासारखं आहे की मन पाखरू पाखरू. खरंच अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे की तो चंचल आहे, स्थिर नाही आहे. तो केव्हाही पक्षाप्रमाणे भरकन उडून जाईल आकाशात, सांगता येत नाही. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयगम मासला कुठे आढळून येईल काय? अशा प्रकारचा भाषेचा सुंदर असं अनुरूप अशा प्रकारची जोडणी कुठे आढळून येईल का? बहिणाबाईंच्या काव्यामध्येच हे आपल्याला आढळून येते. कारण मनाविषयी इतकं सुंदर चित्रण बहिणाबाईंनी आपल्या काव्यरचनेत केलेलं आहे. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. मानवाचं खरं रहस्य, मानवी जीवनाचं खरं रहस्य काय आहे? तर मानवी स्वभावातील प्रेम आहे, एकमेकांविषयी जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, सहानुभूती आहे. हे खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं रहस्य आहे. एखाद्याने कुणी म्हटलं की मानवी जीवनाचं रहस्य नेमकं काय? एकमेकांवर प्रेम करणे. कारण हा हवेचा बुडबुडा आहे. मनुष्याचं जीवन एक प्रकारे हवेचा बुडबुडा आहे. आता ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ द्या, आपलं काय होऊन जाते? शरीराने नव्हे तर संपूर्ण जीवाने आपण काय होत असतो? अनंतात विलीन होत असतो. आणि म्हणून मनुष्याने कसं वागलं पाहिजे? म्हणजे मानवी जीवनाचं खरं रहस्य जर काय असेल तर एकमेकांना प्रेम वाटणे, एकमेकांवर प्रेम करणे, आपुलकी दाखवणे, जिव्हाळ्याने वागणेच नाही. आणि एकमेकाचा द्वेष करतो मनुष्य. एवढ्या गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा कीर काढतो. कितीतरी आपण त्यांच्या हातधरणी करण्याचा जरी प्रयत्न केलेला असेल, मागे मागे जाण्याचा प्रयत्न केला असेल, तरी मनुष्यामध्ये एक प्रकारचा अहंकार एवढा दडलेला असतो. कशाचा अहंकार करतो मनुष्य? हे तत्वज्ञान म्हणता येईल का मनुष्याचे? हे रहस्य म्हणता येईल? कशाचा अहंकार करतो? शिक्षणाचा अहंकार आहे, संपत्तीचा अहंकार आहे, रूपाचा अहंकार आहे. हे सगळं नश्वर आहे. कशाचा अहंकार आहे? तुम्ही जमिनीवर आहात, जमिनीवर पाय टेकून राहा आणि एकमेकांशी प्रेमाने वागा, आपुलकीने वागा. आपले तत्व तुम्ही जरूर मांडा, तत्वांची त्या ठिकाणी पकड जरूर करा, आपला मुद्दा स्पष्ट मांडा तिथे. परंतु एकमेकाचा धिक्कार करणे, एकमेकाचा विरोध करणे, एकमेकांशी अबोला करणे ही कितपत संयुक्तिक आहे मनुष्याला? कारण आज मी इथे आहे, आज एका क्षणात तुमच्याशी बोलत आहे, सांगता येत नाही. पायऱ्यांवरून जाता जाता खाली कदाचित माझा काळ जर माझ्यावर आला असेल तर सांगता येत नाही. हा हवेचा बुडबुडा आहे. आणि म्हणून प्रेमाने वागायला पाहिजे. मनुष्याने आपापसात एकमेकांशी प्रेमाने वागायला पाहिजे. पण मनुष्य असा वागत नाही. आणि खऱ्या अर्थाने मनुष्याचं रहस्य आहे प्रेम वाटणे, जगाला प्रेम अर्पावे. बरोबर आहे? जगाला प्रेम अर्पावे. पण मनुष्य तसा नाही, विकारांनी बरबटलेला आहे. एकमेकांविषयी द्वेष, एकमेकांविषयी तिरस्कार, एखादी भूतकाळात घडलेली कुठली तरी गोष्ट उखाडून काढणे आणि त्याच्यावर हे करणे, अशा प्रकारचा मानवी स्वभाव असेल तर त्याला प्रेम किंवा आपुलकी म्हणता येईल नाही, किंवा माणसाचं रहस्य म्हणता येणार. माणसाचं रहस्य कशामध्ये आहे? प्रेमामध्ये आहे, आपुलकीमध्ये आहे. गौतम बुद्धांचे विचार
वाचा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार वाचा. विचाराने माणूस समृद्ध होत असतो. आणि बहिणाबाईंसारख्या काव्यरचना तुम्ही अभ्यासा. निश्चितच एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता आपल्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही. परत सांगितलेलं आहे की मानवी जीवनाचं खरं रहस्य कशात जर असेल तर प्रेमात आहे. मानवी जीवनाचं रहस्य हे प्रेमात आहे, तर ते स्वार्थात नाही. परंतु माणूस अधिकांश स्वार्थाने बरबडलेला आहे. त्याविषयी त्या म्हणतात, नको नको लागो जीवा सदा मतलबा पाठी. मनुष्याला म्हटलेलं हे जीवा, हे मनुष्य, माणसा, हे जीवा सदैव तू मतलबा पाठी लागू नको, स्वार्थासाठी जगू नको. हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. अशा प्रकारचं जगणं हे पोटासाठी नाही आहे. स्वार्थाने जगणं हे पोटासाठी नाही आहे. अरे प्रेमातून वागा, आपुलकीने वागा. एक वेगळ्या प्रकारचा संदेश आपल्यातून जाईल. परंतु अशा प्रकारे स्वार्थाने जगणं म्हणजे हा माणुसकीचा धर्म नव्हे, माणुसकीचं रहस्य नव्हे. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. पिकांविषयी म्हणतात त्या ऊन वारा सगळं झेलत असतात. खरंच झाडांकडे पाहिल्यानंतर एक वेगळं उपकृत झाल्यासारखं वाटते. परोपकार त्यांच्यामधून आपल्याला दिसतो. दिवस रात्र आपल्यासाठी छाया छाया घेऊन उभा असतो तो झाड. कधीतरी कुरकुरतो, कधीतरी म्हणतो मी थकलो, कधीच नाही. आणि या पिकांविषयी सांगताना बहिणाबाई म्हणतात, ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे, असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. हे आता पिकं काय विचार करतात, हे विचार कोणाच्या मनात आलेले आहेत? बहिणाबाईंच्या. ते पिकं सांगायला आले का, बहिणाबाई आम्ही असे विचार करतो. पण बहिणाबाईंची दृष्टी कशी होती? व्यापक होती. पिकांकडे पाहण्याची दृष्टी त्यांची कशी होती? व्यापक होती, संकुचित नव्हती. आणि म्हणून बहिणाबाईंनी कुठला विचार केला? अनुकूल विचार केला. काय म्हणलेलं आहे की ऊन वारा पाऊस सहन करत ही पिकं शेतामध्ये उभी असतात. आणि ते मनामध्ये काय विचार करत असतात की आम्हाला लवकर लवकर वाढू दे, उभं होऊ दे, वाढू दे. आणि ह्या भुकेलेल्या शेतकऱ्याच्या, भुकेलेल्या माणसाच्या पोटामध्ये आम्हाला जाऊ दे. म्हणजे त्यांच्या मनात एवढा मोठा प्रचंड त्रास ते सहन करत उभे आहेत, पण त्यांच्या मनात दुसऱ्याविषयीची काय आहे? एक गडबड आहे, एक जाणीव आहे, आस्था आहे, दुसऱ्याविषयीची सहानुभूती आहे. ही सहानुभूती पिकांमध्ये आहे. कारण भुकेलेल्या मनुष्याच्या पोटात आम्हाला जाऊ दे ही आस बाळगून, ही अपेक्षा बाळगून, ही ऊन वारा पाऊस सगळे ते सोसत आहे. म्हणजे स्वतः काय करत आहेत? कष्ट सहन करत आहेत, परंतु दुसऱ्याच्या उपयोगी पडता येईल अशा प्रकारचा मनोधैर्य त्यांचं आहे, अशा प्रकारची मनोकामना, इच्छाशक्ती त्यांची आहे. हे विचार खऱ्या अर्थाने कुणाचे जर असतील तर बहिणाबाईंचे आहेत म्हणायला हरकत नाही. कारण पिकं बोलत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आहे, त्यांचं जे गुणवैशिष्ट्य आहे, हे त्यांनी न्याहाळलं, अतिशय निरखून त्यांनी पाहिलं. आणि त्या गुणवैशिष्ट्यांतून एक रहस्य, एक तत्वज्ञान त्याने सांगितलेलं आहे की पिकं अशा प्रकारचा काय करत असतात? विचार करत असतात. भुकेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे, असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसाचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरीबाबडींच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात. किती सुंदर! म्हणजे माणसाच्या संकुचित प्रवृत्तीमुळे बोरीबाबडीचे जे झाडं आहेत त्यांच्यावर काय येतात? शहारे येतात, काटे येतात. इतका माणूस काय बनलेला आहे? स्वार्थी बनलेला आहे. आणि हा माणूस जेव्हा स्वार्थी बनतो त्यावेळेस ह्या वृक्षांवर सुद्धा, ह्या झाडांवर, बोरीच्या बाबडीच्या झाडांवर सुद्धा काय येतात? काटे येतात. तरी पण ह्या बोरी बाबडी ह्या स्वार्थी माणसाच्या शेताच्या सभोवताल कुंपणासाठी येणाऱ्या जनावरांपासून, येणाऱ्या दुसऱ्या ह्याच्यापासून, जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी हे काटेरी झाडं काय असतात? तयार असतात. कारण त्यांच्या मनुष्याच्या स्वार्थीपणातून त्यांच्या अंगावर शहारे आलेले असतात, काटे आलेले असतात. परंतु त्या मनुष्याच्या शेताचं, पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून हेच काटेरी झाडं कुंपणाचं काम सुद्धा करीत असतात. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे स्वार्थ कुठेतरी माणसाने सोडून द्यायला पाहिजे. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे. सुंदर विचार सांगितलेले आहे. पोट कितीही जरी भरला तरी ते, कारण फक्त रसण्याची या ठिकाणी काय आहे? चव आहे. जिभेची फक्त चव आहे, दुसरं काही नाही आहे. एखादा पदार्थ आपण खातो त्याची चव कुठपर्यंत राहते? फक्त जिभेवर. डॉक्टर आपल्याला सांगतात हे पथ्य करा, ते पथ्य करतात, परंतु आपलं मन इतकं चंचल असतो की जे पथ्य करायला सांगितलं तेच आपण खातो.
आणि त्याची चव कुठपर्यंत असते? फक्त आपल्या जिभेवर असेपर्यंत असते. विद्यार्थ्यांना मी किती सांगितलं फास्ट फूड खाऊ नका, गुपचूप खाऊ नका, रस्त्यावरचे उघडे, कोरोनाची लागण होत आहे, पण आमचे विद्यार्थी त्या गुपचूपच्या याच्यावर ठेल्यावर दिसल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांना चव लागलेली आहे. ती चव फक्त जिभेवर असेपर्यंतच असते, त्याच्यानंतर चवच गेलेली असते. परंतु माणूस कसा आहे? रसनेची त्याला काय लागलेली असते? लगट लागलेली असते, आणि म्हणून तो अशा प्रकारच्या फास्ट फूडच्या आहारी जात असतो. त्याच्यानंतर नव्हे तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की मनुष्याला माहिती आहे की हे स्वार्थ आहे, आणि स्वार्थापोटी पोट भरल्यानंतरही खाण्याचा आपण प्रयत्न करतो, ते खाली होणारच आहे. तसंच पण शरीराचं सुद्धा आहे, शरीर कधी निघून जाईल, कधी आपला जीव निघून जाईल सांगता येत नाही, आणि म्हणून मनुष्याने हृदयातून प्रेमाने एकमेकांशी वागायला पाहिजे. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयगम स्तोत्र कोण देऊ शकेल? अशा प्रकारचं शुद्ध प्रेम, शुद्ध प्रकारचे विचार याशिवाय आणखी कोण बरं लिहू शकेल? हृदयगम अंतःकरणातून असं इतकं सुंदर स्तोत्र, इतकं सुंदर तत्त्वज्ञान कोण बरं सांगू शकणार? नक्कीच बहिणाबाईंच्या काव्यातून हे आपल्याला उघडताना दिसते, असे प्रके अत्रे हे म्हणतात. तर आज आपण अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानयुक्त आज बहिणाबाईंच्या काव्यरचना, सुभाषितयुक्त अशा काव्यरचना बघितलेल्या आहे. पुढच्या वर्गामध्ये त्यांच्या माणसाविषयीच्या ज्या भावना आहेत, माणसाला त्या काय म्हणतात, मनुष्याला काय म्हणतात, मानवी जीवनाला काय म्हटलेलं आहे, त्याविषयीचा विचार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.